पापाचं प्रायश्चित्त म्हणून या जन्मी दुर्दैवाच्या खावाला खाई ठरवण्याचा एक सारखा राणा मनात फिरतोय, जीव तृष्णेने व्याकुळ झालाय. कुठेतरी पाणी मिळेल या अपेक्षेने या आश्रमापर्यंत आलंय. आश्रमात प्रवेश करतोय. हो, तुमच्या पाय तुटले. क्षमा करा मला. कशाबद्दल? असंख्य पद्धतीने आपण समजावण्याचा प्रयत्न केला. तिने रामाचं पूर्ण देशाने ठिकाणा राजा रुद्राक्षर परिणामाची तबा केव्हाही बाळगली नाही. आपल्या कन्येचं अपहरण करून घेऊन जात असताना क्षतग्रीव आणि विरोचक या दोन बंधूंची निमंत्रिकांना भेट झाली आणि त्यांचा माझा शाब्दिक संघर्ष झाला. रूपांतर युद्धात झालं. त्यात माझे पराक्रम कमी करू लागले. शस्त्रकीर्ती होता क्षणी माझ्या दोन्ही पायाला आणि आपल्या कन्येचं चौऱ्या कर्मचारी केला. या वादळून असणारे वैद्यराजांना मी मिळालोय. मी आपल्याला म्हणालो होतो ना, मला इथं नाही राहायचं. एक क्षण सुद्धा त्याच्या पुढे मी इथं नाही भाग्यतोर माझ्या झोपड्यात तुमचे पाय लागले, देवाचे पाय लागले. त्रैलोक्य वंद्य पुरुष देवर्षी नारद मुनी, तुमचं दर्शन सहजा सहजी कुणालाही होत नाही. माझ्या दोन्ही पायांचं छेदन झालंय तरी सुद्धा माझी इच्छाशक्ती फार मोठी. अशा अवस्थेत आपल्या सज्जनदार जगउद्धारक तुम्हाला म्हणतात. सज्जनाच्या पाठीशी राहता, दुर्जनाचं निर्मूलन करता. जगाव जमात आणि मी आम्ही दुष्ट तुम्ही सज्जनात आहात आणि सज्जन असल्याकडे माझी बोलून तुमच्यापर्यंत आली. पण राजा चिंता करू नको. तुमच्या जीवनात अजूनही आशेचा किरण आहे. मला सांगा, कळू लागलं गिरवसून तुम्ही दोघे कोणत्या देवतेची भक्ती करता? मग या श्री हे जगदंबे धावून ये, दुःख आमचे जाणून घे. सापडलो संकटात आता तुझा आम्हा तारुणीने. सापडलो संकटात आता तुझा आम्हा तारुणीने. सापडलो संकटात आता तुझा आम्हा तारुणीने. तुझा विना नाही आम्हाता कोण गवाली. तूच माय बाप मुझी, तूच ग कैवारी. हे जगदंबे धावून ये, जगदंबे धावून ये. दुःख आमचे जाणून घे. सापडलो संकटात आता तूच आम्हा तारुणीने. सापडलो संकटात आता तूच आम्हा तारुणीने. सापडलो संकटात आता तूच आम्हा. आई अंबे जगदंबे, आई अंबे आई अंबे जगदंबे. समजा दिवसापासून एक ताल तल्लीनतेने आम्ही तुझी भक्ती केली ग. पण त्या केलेल्या भक्तीची फलश्रुती अशा पद्धतीनं का म्हणून केलेल्या भक्तीची फलश्रुती देण्यासाठीच आज त्रिनयना देवी तुझ्या समोर मूर्त स्वरूपात उभी. काय करतो रुद्रांश? माझा दैवी चमत्कार जर का पाहायचा असेल तर पहा. आई अंबे जगदंबे, आई अंबे जगदंबे, आई अंबे जगदंबे, आई अंबे जगदंबे, जगदंबे जगदंबे. तुझ्या दैवी साक्षात्कार जोगी करून माझे तुटलेले पाय मला पुनश्च दिले. पण तरी सुद्धा माझ्या चेहऱ्यावर नैराश्य आहे. यालाही कारण आहे, राजकर्त्यांच्या कन्येनं माझ्यावर प्रेम केलं होतं.
मी तुझ्या प्रेमाचा स्वीकार केला होता, तुझा आत्मविश्वास होता, स्वतःची ती प्रतिबद्धता केव्हाही विरोध दर्शविणार नाही. मग हे असे का वागले? त्याच्या मुळाशी कारण आहे. कोणतं? पुत्र संततीसाठी तू माझी एकरीतीने भक्ती केली होतीस रे. माते, तुझ्या कृपेचा कृपा प्रसाद पण मी माझ्या पोरीचा स्वीकार केला होता. तीच तुझी मुलगी म्हणजे कोणी सामान्य नव्हे, या त्रिनयना देवीचा अंश आहे. अंश आहे. औष रूपानं तू माझ्या मुलात जन्माला आलीस त्याच्यासारखं भाग्य नाही. आणि माझा अंश असल्या कारणानं तिला एक प्रकारची दूरदृष्टी प्राप्त झाली होती. आई, आणि दूरदृष्टीमुळे पुढे वाईट चांगल्या घडणाऱ्या घटना तिला अगोदर कळत होत्या. तुम्हाला सावध करण्यासाठी तिने मला सूचना केली होती, पण तुमचा गैरसमज झाला. आई तुझा अंश तिच्यात असल्या कारणानं तिच्या मुखावर बाहेर पडणारा प्रत्येक शब्द ती सत्यकृतीत उतरत होता. नाट्यसिको कुमारी स्वरा राकेश चव्हाण हिचकडून माझ्या कलेचा गौरव करण्यासाठी बोमल 500 रुपयाचा पारितोषिक आलंय. तसंच आमच्या कलेश्वर दशावतार नाट्यमंडळातील संगीत साथीदारांसहित सर्व कलाकारांच्या कलेचा गौरव करण्यासाठी कुमारी स्वरा राकेश चव्हाण माझी भाची इतकडून कलेचा गौरव करण्यासाठी बोमल 500 रुपयाचा पारितोषिक आलंय. कुमारी स्वरा हिला उदंड आयुरोग्य लाभो अशी गणेशची प्रार्थना करून माझ्या कलेश्वर दशावतार नाट्यमंडळाच्या वतीनं नाट्यसिको कुमारी स्वरा राकेश चव्हाण या बालिकेकडनं माझ्या कलेचा गौरव करण्यासाठी लाखमाचा पाठवले. कुमारी स्वरा राकेश चव्हाण हिला उदंड आयुष्य लाभू दे अशी गणेशची प्रार्थना. त्याचप्रमाणे सन्माननीय विष्णुधुरी याही सत्कर्त्यांनी माझ्या कलागुणांचा गौरव करून बहुमोल पारितोषिक दिले. त्याचे तुम्हा प्रेक्षकांचे आभार मानून या पारितोषिकाचा कुमार स्वीकार करतो. शिवाय सर्वेश निरुकर या बालकाकडून कलेचा गौरव करण्यासाठी बमल 100 रुपयाचा पारितोषिक आलाय. कुमार शिवाय याला उदंड आरोग्य लाभो अशी गणेशनी प्रार्थना करून याही बहुमोल बक्षिसाचा तसेच आमचे मित्र दत्तप्रसाद सगुणधुरी दत्तप्रसाद सगुणधुरी राहणार माणगाव कुडा या सद्ग्रस्तांनी माझ्या कलागुणाचा गौरव करून बहुमोल 200 रुपयाचा पारितोषिक आहे. तसेच विश्रामधुरी राहणार माणगाव याही सद्ग्रस्तांनी माझ्या कलागुणाचा गौरव करून बहुमोल 200 रुपयाचा पारितोषिक आहे. तसेच दत्तप्रसाद सगुणधुरी राहणार माणगाव या सद्ग्रस्तांनी आमच्या संगीत साथीसहित सर्व कलाकारांच्या कलागुणाचा गौरव करून हे बहुमोल 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याला मग तुम्हाला धन्यवाद देऊ. कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ मग आई अक्षरी ते कुठे आहे? एक बाबा कारागृहात आहे. अंबाकीची मुक्तता आणि कारागृहाचा भेट करण्याची मुक्तता करण्याची भाव फुलानो पथभूषवा प्रभुची चाहुल येता अवचित आनंदाचे दल फुलवा भाव फुलानो पथभूषवा सप्तस्वरांच्या इंद्रधनुनी सेतू बांधिले किती गगन या वाटेवर जाता तुझ्या कृपेचा छंद हवा भाव फुलानो पथभूषवा नरजन्माचे सार्थक करण्यात कर काही तू भले मानवा तुझला नाही कळे मानवा तुझला नाही कळे पाय तोडले हे पाय याला कुणी दिलं? त्रिनयना देवीनं ज्या आईची त्याने एकरीतीने भक्ती केली त्या भक्तीचं श्रेय त्याला दिलंय. आलं लक्षात. ब्रह्मदेवाला वरदान दिलं नेत्रासमोर त्रिनेत्राधारी नारी, पण तुझ्यावर मात करून पुन्हा या भक्ताचा सेवा कर्म कार्य धर्म कर्म कर्म स्वर्ग मृत्यू पाताळाचा मंडप
मंडप घातिला चारी वेदांचा फुलोरा मांडिला उदो उदो बोला अंबे माऊलीचा विराट शिवाय सर्वेश नेरुरकर यांनी माझ्याकडे गौरवण्यास लाखमोडचं 200 रुपयात बसलंय. शिवाय सर्वेश नेरुरकर यांचे आभारमध्ये त्याचप्रमाणे मग सादर केलेल्या माय भवानी तुझे लेकरू या गीतासाठी सन्माननीय प्रताप गावडे यांनी माझ्याकडे गौरवण्यास लाखमोडचं 500 रुपयात बसलंय. सन्माननीय प्रताप गावडे यांचे आभार मानते रसिक मार्गदर्शकांच्या आशीर्वादानं. शिवाय सर्वेश निरुकर या सुद्धा माझ्या प्रिय भक्तांना हे मला धनुर्पी पुष्प दिलेलं आहे त्याला आशीर्वाद याचा मी स्वीकार करतोय. शतग्रीवाचा संहार केला दुष्ट शक्ती या विश्वातून नाहीशी झाली. आता पुढं आनंदोत्सव साजरा करूया. कशाचा? तुम्हा दोघांचे लग्न करू. तुझ्या जेथे पाहे तेथे उभा जेथे पाहे तेथे उभा अवघ्या गगनाचा गाभा अवघ्या गाभा डोळा बैसले रूप साजिरे गोजिरे जेथे पाहे तेथे उभा जेथे पाहे तेथे उभा अवघ्या महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनाच्या वतीने